विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। आता आपण बघूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज। महापालिकेमधून बीजेपीला हकलून देऊ असं काम करू राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव। आपण नको त्या गोष्टीला बळी पडलो आणि महापालिकेमध्ये बहुसंख्याने मेजॉरिटीने भाजपला या शहरामधून निवडून देण्यात आलं। आज 5 वर्ष झाले भाजपच्या हातात महापालिका दिल्याच्या नंतर 2 आमदार असताना, 1 खासदार असताना कशा पद्धतीने ते कार्य करतात, काम करतात, तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। अनेक व्यक्ती कालच्यापासून सांगतात महापालिकेमध्ये बीजेपीचं राज्य असताना गेल्या 5 वर्षात स्टँडिंग कमिटीची कमिटी नेमण्यात आलेली नाहीये। जे महापालिकेतला केंद्रबिंदू आहे, ज्याच्या कमिटीमध्ये पैसा आहे, ज्याच्या पैशातून या शहराची सुधारणा व्हायला पाहिजे, ती कमिटी सुद्धा या बीजेपीच्या राज्यकर्त्यांनी निवड करू शकले नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्यामुळेच आपल्या ह्या शहराची दुर्दशा अशी झालेली आहे। दिलो आपण निवडून, 110 असतील, 111 असतील, 112 असतील, त्यातही 3 गट आहेत। एका गटाचा महापौर गेला की दुसरा गट नाराज होतो, दुसऱ्या गटाचा स्टँडिंग कमिटी चढला की दुसरा गट नाराज होतो। अशा पद्धतीचा आजपर्यंत लाथाळत आपल्या महापालिकेमध्ये कारभार चाललेला आहे। ही परत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण सर्वजण सुज्ञ विचार करा। तुमच्या सोबत आमिर भाई आहे, तौफिक भाई आहेत आणि सर्वजण पक्षाचे ज्येष्ठ नेते तुमच्या सोबत आहेत। महेश कोटे आहेत, आनंद चंदनशिवे आपल्या सोबत आहेत। या सर्वांचा विचार, या सर्वांचं ताकद या सोलापूर शहरातल्या सर्व मतदाराच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण सर्वजण आपल्या मनात एक पक्का विचार केला पाहिजे, यापुढे या बीजेपीला आपल्या पक्षामध्ये, आपल्या महापालिकेच्या राज्यकारभारामध्ये थारा द्यायचं नाही आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा त्यांना बाजूला टाकल्याशिवाय राहणार नाही, असं आपण तरुणांनी पूर्णपणे डोक्यात विचार करून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या संख्येने निवडून द्यावं आणि प्रत्येक तरुण एक 100 कार्यकर्ते जर आपण आपल्या प्रभागामध्ये सांभाळला तर यश आपल्याला फार लांब नाहीये, जवळ आहे। प्रत्येक कार्यकर्ता आपला तरुण 100 घरं सांभाळायचे, आपण आपल्या आजूबाजूचे घरं, आपले मित्र परिवार यांना एकत्रित आणून आपला विचार राष्ट्रवादीचा आपण जर त्यांच्यासमोर मांडलं आणि त्या दृष्टिकोनातून मतदान करून घेतलं तर अनेक नेते आपल्या भाषणातून म्हणाल्याप्रमाणे या आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं सर्व श्रेय तुम्हाला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।